नाशिकमध्ये सुद्धा भाजप विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष निर्माण झाला। काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर भाजप युवा मोर्चानं आंदोलन केलं। दिल्लीमध्ये मोदींच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसकडून जे आंदोलन करण्यात आलं त्याचा निषेध म्हणून नाशिकमध्ये भाजपने काँग्रेसच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं। नेमका आंदोलनाचं कारण काय? नीट पेपर फुटी प्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीने जे आंदोलन छेडलं त्या आंदोलनात काँग्रेस, समाजवादी पक्ष व इतर पक्षांनी जी उडी घेतली, देश विघातक, ढोंगी आणि नौटंकी असलेल्या लोकांनी हे आंदोलन केलं। आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे पंतप्रधानांच्या घरासमोर जर आंदोलन होत असेल आणि ह्या प्रवृत्ती जर देश विरोधी घोषणा देत असतील, देशात अस्थिरता माजवण्याच्या घोषणा देत असतील, तर त्याचा निषेध म्हणून काँग्रेस, कॉक्रोच जनता पार्टी, समाजवादी पार्टी यांच्या विरोधात आम्ही आंदोलन केलेले। सगळ्या घटनेच्या विरोधात भाजप पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे। आपण काँग्रेस कार्यालयामध्ये जाण्याचा प्रयत्न केला, पोलिसांनी आपल्याला अडवलं। आम्ही काँग्रेस कार्यालयाच्या समोरच आंदोलन करणार होतो, परंतु त्या ठिकाणी आता शिल्लकच काही राहिलेलं नाही। त्यामुळे आम्हाला तर त्यांच्या सुसंस्कृत असलेला जो नेता ते म्हणवतात, त्या असल्या सुसंस्कृत नेत्याला हेही कळत नाही की देशाच्या पंतप्रधानाच्या घरासमोर आंदोलन करावं की नाही करावं। इतका सेन्स नसलेला या काँग्रेसचा नेता आहे, त्यांचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो। म्हणूनच कालच्या संपूर्ण आंदोलनाच्या निषेधार्थ भाजप पदाधिकाऱ्यांनी सुद्धा आज नाशिकमध्ये आंदोलन केल्याचं बघायला मिळालं। आणि या आंदोलनादरम्यान प्रामुख्याने राहुल गांधी आणि काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी हे सगळे भाजप पदाधिकाऱ्यांनी केल्याचं दृश्य आपल्याला आज या आंदोलनादरम्यान बघायला मिळालं। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक। तर दुसरीकडे काँग्रेस विरोधामध्ये